माझ्या शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय। मित्रांनो, आज आहे 12 जुलै। मी 10 जुलैला फवारणी केलं होतं फर्स्ट स्प्रे, ज्याच्यामध्ये मी कॉम्बिनेशन घेतलं होतं सोलोमन, त्याच्यानंतर स्प्रिंट। सोलोमन हे आळीनाशक, खोडमाशीनाशक हे औषध आहे। त्याच्यानंतर स्प्रिंट, ज्याच्यात कार्बन डायझॅम मॅन्कोझेब आहे, आणि त्याच्यानंतर क्वांटिस एक टॉनिक आणि 19-19 हे वाढ होण्यासाठी, आणि मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये चिल मिक्स कॉम्बो। हे मी कॉम्बिनेशन 2 दिवसाखाली म्हणजे 10 तारखेला फवारलेलं आहे, आणि मला सोलोमनचा रिझल्ट आला नाही, कारण आळी जी आहे यावर्षी जशाच तशीच दिसत आहे। आणि सोबत मी हा जुगाड केलोय। हे जे आहे आमच्याकडे हरणाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आणि हरणांनी त्या भागामध्ये खाल्ल्यामुळं मला हे जुगाड करावं लागलं। तर याच्यामध्ये हे मल्टीपर्पज जुगाड केलेलं आहे मी एकतर, आणि फ्रीमध्ये। ह्याच्यामध्ये मी काय केलं आहे, हे आडतीवरून घेतलो प्लॅस्टिक फ्रीमध्ये, आणि लिंबाचे फाटे तोडून हे त्याला असे शेंडे ठेवले वर, ज्याच्यामुळे याच्यावर चिमणी येऊन बसतील, ते आळ्या खातील, आणि हे आवाज करतं मित्रांनो। आणि हे असं हालत राहिल्यानं हरिणी जवळ येणार नाही। हे वर्षाला करतो मी, पण यावर्षी थोडी हायगई झाली, त्याच्यामुळं माझं नुकसान झालं। हरणावानी बऱ्याच ठिकाणी माझं खाल्लेलं आहे। हे अशा रीतीनं मी जागोजागी लावलेलं आहे। हे पहा मित्रांनो, आणि हे आवाज करत असल्यामुळं हरिण जवळ येत नाही। हे हरिणाचं जे आहे ते परेशान केलेलं आहे सध्या आम्हाला। हे पहा मित्रांनो, हे पूर्ण डॅमेज खाऊन टाकलेलं आहे हरणावानी। आणि चला आता ह्याला काय करणार। तर अशा रीतीने मी हा फ्रीमध्ये जुगाड केलेला आहे। हे मल्टीपर्पज आहे। या असा टी तयार करा म्हणून कृषी विभागही सांगतं। तर हे मी असंच डायरेक्ट तोडून घेतलेलं आहे। त्याला हे बांधलेलं कॅरीबॅग सुतळ्याने बांधून टाका, झालं। हे पहा मित्रांनो, मी जे म्हणत होतो यावर्षी मला सोलोमनचा रिझल्ट आला नाही, तर हे आळी, लहान मोठी सर्व प्रकारच्या आळ्या आहेत यावर्षी। तर मला परत एक वेळेला आता स्प्रे घ्यावा लागेल। बघू, मी एक तर ॲम्प्लिगो घेईन अथवा इमामॅक्टिन बेंझोएट घेईन। बघू आता काय होईल ते। हे हरणी खाल्ल्याला मित्रांनो, बघा हे असं त्रास देत आहेत। हीच इन्फॉर्मेशन शेअर करायची होती मित्रांनो।